तो स्पीकर इकडे कर ना आपल्याकडे. हॅलो, धन्यवाद धन्यवाद निलेश दा. आणि आपण पुनश्च एकदा खारेपाट प्रीमियर लीग पर्व नवीन दुसऱ्या अर्थातच नवीन पर्वाकडे आपण वळलोय, जिथे आपण पाहतोय जी या खारेपाट प्रीमियर लीगची सर्व कोर कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संयुक्त विद्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिला सामना पाहिला, जो पहिला सामना आपण जर पाहिला तर निमिष पाटील याने जिंकला, जिथे आपण पाहतोय अर्थातच रत्नाकर पाटील पुरस्कृत जय हनुमान लोणकर संघाला पराभवाच्या छायेत मात्र ढकललं आणि स्मरणिका नौकार संघाने पहिला सामना जिंकला. परंतु आता दुसरा सामना सुद्धा तितक्याच बलाढ्य संघांमध्ये रंगलेला असताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ किंबहुना दोन्हीही कर्णधार तितके क्षमतेचे आहेत. एका बाजूला आपण जर विचार केला तर एका बाजूला निखिल पाटील आहे जो की वाघरण गावाला बिलॉंग करतो आणि एक आहे तो कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघाचे हे कर्णधार आपण पाहतोय आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये किंबहुना आपण जर पाहिलं तर एका बाजूला हर्षिकेश नाईक आहेत आणि दुसऱ्या बाजूला अजिंक्य पाटील आहेत. दोन संघ मालकांमध्ये रंगली गेलेली ही लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. FH स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीने आपण ही स्पर्धा आपण पूर्ण कव्हर करतोय. थेट प्रक्षेपण आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतंय. याही वाहिनीला आपण सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. घरी बसून आपण मस्त या मॅचेसचा अनुभव घेऊ शकतो. परंतु सामन्याकडे वळूया. सामन्याला सुरुवात झाली आहे. कुणाल पाटील कुणालच्या विरोधात टाकलेला हा निखिलचा चेंडू आपण पाहतोय. योग्य टप्प्यावरती पहिला चेंडू टाकला गेलाय. फुलर लेनचा हा चेंडू यावेळी आपण पाहिला योग्य टप्प्यावरती पडलाय. निखिलने ज्याने आपण जर पाहिलं तर सातत्यपूर्ण डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांमध्ये अग्रगण्य स्थानी असलेला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु यावेळचा चेंडू सोडून दिला. वेल लेफ्ट केलंय. पंचांकडे जरूर कटाक्ष नजरेनं पाहिलं होतं, परंतु ही अपील मात्र फेटाळली गेली. अर्थातच सांगितलं योग्य चेंडू आहे. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव पडलेत, डॉट आलेत, एकही धावफलकावरती लागलेला नाहीये. त्यामुळे इथून आपण जर पाहिलं ना तर दबाव नक्की फलंदाजावरती असेल, परंतु दबाव झुगारून फलंदाजी करणं कोणाला ओळखलं जात असेल तर तो कुणाल असेल. यावेळचा चेंडू थोडासा खराब होता. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर टाकला गेलेला हा चेंडू जोपर्यंत शॉर्ट थर्डमॅनवरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तदवरती आपण पाहतो white+1 2 धावा धावफलकावरती लागतील. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक हे पहिलं चालू असताना आपल्याला पाहायला मिळतंय खारेपाट प्रीमियर लीग 2025. निखिल पुनश्च एकदा सज्ज झालाय. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर अर्थातच मान फ्रॉम हशिवरे बालवीर हशिवरे संघाचा खेळाडू शुभम स्ट्राईक एंडवरती आला. त्याने कुठेतरी अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थातच ऑन दी टोस येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरलाय. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा स्टिअर केला जातोय. गोलंदाजाला फक्त आणि फक्त सन्मान दिला जातोय, कारण गोलंदाज तितका चांगला आहे. त्याचे पडलेले चेंडू आपण जर पाहिले तर फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवणारे पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली षटकं मोन्याची पडली होती, परंतु त्याला या स्पर्धेपासून लांब जावं लागलं होतं. आज निखिल पुनश्च एकदा खेळतोय, गोलंदाजी करतोय. पहिल्याच षटक यावेळी आपण पाहतोय त्याने चांगल्या रीतीने हाताळलंय. यावेळी पंच वळतायत आणि सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धावफलकावरती लागेल. एकेरी धावफलकावरती लागली आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 4 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 4 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट, फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना यावेळचा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी गोल. पहिला फलंदाज यावेळी आपण पाहतोय 4 धावसंख्येवरती बाद झालाय. स्टिअर करण्याचा प्रयत्न केला. ऑन दी टोस थोडासा बॅकफूट वरतून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी तुम्ही बॅकफूट वरती जाताना त्यावेळी तुम्हाला बॅकफूट वरतीच राहावं लागतं, हे यावेळी निखिलने सांगितलं. याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानावरती पाहतोय आणि इथून मात्र आपण जर पाहिलं तर कुणालला मैदानाच्या बाहेर परतवण्यात यश मिळालं. 3 चेंडूंचा खेळ केला. 3 चेंडू वापरले खेळण्यासाठी आणि एकही धावसंख्येचं योगदान न देता कुणाल मैदानाच्या बाहेर परतला.
कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं, परंतु इथून कॅप्टन खेळलेला नाहीये. आता संघ थोडासा ढासलेल यात तेळ मात्र शंका नाहीये. जिथे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर परतला, सलामीवीर संघाचा कर्णधार, संघाचा सरसेनापती मैदानाच्या बाहेर बाद होऊन परततोय. मग आता इथून येणारे फलंदाज कशा रीतीने खेळणार, कारण पहिला फलंदाज परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती अक्षय चाललाय. अक्षय समेळ आपण पाहतोय, तो सुद्धा नारंगी गावाला बिलॉंग करतो आणि सातत्याने आपण जर या दोन खेळाडूंचा विचार केला तर नवी मुंबईमध्ये तितकंच चांगलं क्रिकेट खेळत असतात. त्यामुळे आता त्यांच्याकडे असलेला अनुभव ते मात्र मैदानावरती नक्की दाखवतील. जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीच्या मार्गावरती आलाय. 5 चेंडूंचा खेळ संपला, 4 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळी निशिता एंटरप्राइजेस करंजादेवी मात्रोळी या संघाच्या, परंतु यावेळचा फटका पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक निशांत तैनात आहे. जोपर्यंत चेंडूवरती येईल एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावेनंतर षटक क्रमांक पहिलं मात्र संपेल. एक चांगलं षटक यावेळी निखिलने हाताळलं. 5 धावसंख्येवरती प्रतिस्पर्ध्याला पहिल्या षटकामध्ये रोखून ठेवलंय. हे षटक येणं गरजेचं होतं. निखिलने केलेली फलंदाजी किंबहुना निखिलने केलेली गोलंदाजी ही सातत्यपूर्ण तितकीच बघण्यासारखी राहिली आहे आणि त्याचंच एक ज्वलंत उदाहरण आपण मैदानावरती पाहतोय. पहिली 6 चेंडू आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या खेमामध्ये गेलेत असंच म्हणावं लागेल, कारण पहिले 6 चेंडू योग्य टप्प्यावरती पडलेत. षटक क्रमांक 2 खारेपाट एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, निशांतला निशांतच्या खांद्यावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 सोपवलं गेलंय. स्ट्राईक एंड वरती अक्षय आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती शुभम आहे. ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. निशांत याने जर विकेट हॅट्रिक घेतली तर राज पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. समोर आता कर्णधार परतल्यानंतर थोडासा दबाव दर्पण झुगारून खेळी करत असताना 2 फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय, परंतु तितकाच आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय खारेपाट एक्सप्रेस मॅन फ्रॉम केतकीचा माळा. यावेळी निशांत सज्ज झालाय. निशांतच्या खांद्यावरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 सोपवलं गेलाय. पहिला चेंडू निशांतचा यावेळी स्क्वेअर कट केलाय. 30 यार्ड सर्कलच्या वरतून खेळला गेलेला डीप पॉइंटच्या डोक्यावरतून दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिला चौकार आपण पाहतोय या सत्रातील अक्षयच्या बॅटमधून आलाय आणि त्याला माहित आहे 30 यार्ड सर्कलचा कसा फायदा घ्यायचा आहे, कसे स्ट्रोक मारायचे आहेत. त्यामुळे आलेला हा फटका आता आत्मविश्वास वाढून जाणारा पाहायला मिळालाय. 4 धावेनंतर संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 9 ऑन स्कोर कार्ड. रसलच्या पहिल्या चेंडूवरती अर्थातच निशांतच्या पहिल्या चेंडूवरती हा चौकार येत असताना आपण पाहतोय. चौकार लोटला. अक्षरशः आपण जर पाहिलं ना तर क्षेत्ररक्षणासोबत खेळला गेला फलंदाज, कारण जिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि ज्या 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होते ना त्यांच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका होता. यावेळचा लोअर फुल टॉस आडवा बॅटने खेळलाय. केवळ टाकी तिथे तैनात. त्याने मात्र झेल सोडलाय आणि झेल सोडलाय की मॅच सोडली आहे हा येणारा वेळ सांगेल, कारण झेल सोडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आलेत आणि 10 धावा सुद्धा इथून मात्र जमावल्यात. या षटकारानंतर संघाच्या धावसंख्येकडे थोडंसं पाहिलं ना तर 15 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गुणतालिकेवरती 15 धावा लागल्यात. कर्णधार परतलाय, परंतु मी माझा स्वाभाविक खेळ मैदानावरती करणार हे मात्र यावेळी आपण पाहतोय अक्षय समेळ यावेळी मैदानावरती करून दाखवतोय, कारण त्याच्या बॅटमधून आलेला चौकार आणि त्याच्या बॅटमधून आलेला षटकार आता सर्व काही सामन्याचं दृश्य पालटून ठेवणारा पाहायला मिळालाय. जिथे आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 15 ऑन स्कोर कार्ड. यावेळचा चेंडू पडल्यानंतर थोडासा वेगवान इथून मात्र जाणारा. पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलं, पंचांकडे मागणी केली, परंतु ही मागणी मात्र यावेळी आपण जर पाहिलं तर फेटाळली गेली, कारण योग्य टप्प्यावरून टाकलेला हा चेंडू इथून मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने मात्र निर्धाव चाललाय. यावेळी मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न गॅपमध्ये एक्झिक्युशन केलंय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. याही चेंडूवरती येईल. जमिनीला चाटत गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. 4 धावा यावेळी सुद्धा धावफलकावरती जोडल्या जातील आणि या चौकारानंतर संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती लागतील. 19 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. मग आता पुनश्च एकदा स्वाभाविक खेळ करण्यास सुरुवात झाली आहे. 2 चौकार अक्षयच्या बॅटमधून आलेत. एक षटकार आलाय. जिथे आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये नाममात्र 5 होत्या.
याही वेळेला गॅपमध्ये एक्झिक्युशन, परंतु क्षेत्ररक्षक आता तिथे तैनात आहे. कोणतीही चुकी होणार नाही. चेंडू अडवला गेला. एकेरी धावेवरती समाधान मानलं गेलं आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकली. 20 धावा धावफलकावरती लागल्या. 20 ऑन अ स्कोर कार्ड. 20 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आल्यात. 15 धावा आतापर्यंत या षटकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा शुभम साठी टाकलेला हा चेंडू, इथून मात्र रन तू मैं परंतु दोन्ही ट्रेन एकाच बाजूला. अपघात होणं गरजेचं आणि ते झालंय सुद्धा. फलंदाज क्रमांक दुसरा रनआउट स्वरूपात अक्षय समल बॅक टू द डगआउट. 2 षटकांचा दुसरं षटक आपण पाहतोय इथे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांनंतर 20 धावा धावफलकावरती लागत. 20 धावसंख्येवरती अजून एक हादरा लागला. पहिला आपण जर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये लागला होता, परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर हा 20 धावसंख्येवरती लागणारा दुसरा हादरा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 फलंदाज बाद झालेत. दोन्ही फलंदाज, एक फलंदाज कोणतेही योगदान न देता मैदानाच्या बाहेर परतला. तो कर्णधार होता, परंतु वन डाऊन आलेला फलंदाज अक्षय समेल ज्याने संघाला योग्य त्या दिशेवरती नेलंय. 2 षटकांचा अर्थातच पॉवर प्लेचा दोन्ही षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 20 लागली आहे. 20 ऑन अ स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. खारेपाट प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचा आजचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय. आकर्षक षटक आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतात. परंतु आपण जर लक्ष टाकलं ना तर प्रत्येकाची नजर आता पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकावरतीच राहील. कारण प्रत्येकाला हवीशी वाटणारी आणि ज्या स्पर्धेची गेली 2 वर्ष आपण वाट पाहत होतो ती खारेपाट प्रीमियर लीग आपण पाहतोय. निवृत्ती पाटील आणि त्यांच्या हरेश सुर्वे, रूपम मात्रे यांच्या सर्व अतंग मेहनतीतून साकार झालेली स्पर्धा. ही स्पर्धा पहिल्या दिवसात तरी आपण जर पाहिले तर योग्य दिशेने पार पडली आणि दुसरा दिवस सुद्धा तितक्याच क्षमतेने पार पडतंय यात तेळ मात्र शंका नाही आहे. पुनश्च एकदा निखिल सज्ज झालाय. षटक क्रमांक दुसरं घेऊन सज्ज झाला असताना यावेळी डावखुऱ्यातच फलंदाज झालाय. रनआउटची संधी आणि ही संधी सुद्धा यावेळी घेतली जाते. फलंदाज क्रमांक तिसरा ओमकार बॅक टू डी डगआउट. 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत. धावसंख्या 20 धावा धावफलकावरती लागली आहे आणि 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर परतत असताना पाहायला मिळतात. इथून कोणत्या तरी फलंदाजाला मैदानावरती तग धरून उभं राहणं गरजेचं आहे. धाव घेण्याची इथून मात्र कोणतीही गरज नव्हती, परंतु ओमकारने केलेला कॉल आता त्याच्या अंगलटी आलाय. त्याला मात्र हे मैदान सोडून मैदानाच्या बाहेर परतावं लागलंय. फलंदाज क्रमांक हा तिसरा मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर नवीन फलंदाज सर्वेश मैदानावरती चाललाय, जो की आपण जर पाहिलं तर 7वीरा शिरवली संघाला बिलॉंग करतो. आणि आता यावेळी इथून तो कशा रीतीने जिथे त्याची वळणी लागली आहे निशिता एंटरप्राइजेस करंजदेवी म्हात्रोई संघामध्ये, मग आता तो इथून कशा रीतीने खेळणार. शुभमच्या बॅटमधून ज्याचा तो स्वाभाविक खेळ करत असतो ना प्रत्येक सामन्यामध्ये, तो मात्र दिसलेला नाहीये. त्यामुळे आता संघ अडचणीत सापडलाय हे मात्र म्हणावं लागेल. यावेळचा फटका स्ट्रेट बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षकांमध्ये मोठा दरार आणि त्याच्यामध्ये खेळलेला स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा खणखणीत चौकार, संजीवनी चौकार म्हणावा लागेल, कारण धावा थांबल्या होत्या. ज्यावेळी धावा बनत नव्हत्या त्यावेळी चौकार आलाय आणि चौकारानंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा आपण पाहतो धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 24 ऑन अ स्कोर कार्ड. शुभमच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. यावेळचा फटका पुनश्च एकदा स्टिअर केलाय. पुनश्च एकदा रनआउटची संधी आणि ही संधी जमावली गेली आहे का तिसऱ्या पंचांकडे नक्कीच रेफर केलं जात आहे. आता हे मात्र चाचपड तळलं जाईल. हाही फलंदाज असेल तर मग आता करंजादेवी म्हात्रोई या संघात इतकासा आपण जर पाहिलं तर इकडे आड आणि तिकडे वीर या ढोक्यात नक्की सापडेल. तिसऱ्या पंचांकडे ही रेफर केली जाते रिव्ह्यू. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. फलंदाज OUT आउट. फलंदाज बाद इथे मात्र होतोय. शुभम सुद्धा मैदानाच्या बाहेर परतलाय. जिथे आपण जर पाहिलं शुभम मैदानाच्या बाहेर परतलाय.
शुभमला मात्र मैदानाच्या बाहेर परतवण्यात यश मिळालंय. धावसंख्या धावफलकावरती 24 लागली आहे आणि फलंदाजांची गलटी मात्र लागली आहे म्हणावं लागेल. परंतु फलंदाजांना मैदानावरती तग धरून उभं राहणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता स्ट्राईक एंडवरती सर्वेश आलाय. धाव घेणं पुनश्च एकदा अंगलटी आलंय. 30 यार्ड सर्कल मध्ये अजिंक्य पाटील संघाचे संघमालक होते. त्याने चेंडू अडवला, यष्ट्यांवरती अचूक रीतीने फेकला. त्यामुळे शुभमला सुद्धा हे मैदान सोडून मैदानाच्या बाहेर जावं लागले. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळला गेलेला फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. वॉट कॅच ऑफ द डे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण तितका धावत जाऊन आणि स्वतःला झोकून झेलवरती 100% एफर्ट्स दिले आणि फलंदाज सर्वेशला पुनश्च एकदा मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. तू चल मी आया असं उदाहरण देऊन सर्वेश सुद्धा मैदानाच्या बाहेर परतला. धावफलकावरती 24 धावा लागल्या असताना आतापर्यंतचे आपण जर लक्ष टाकलं ना तर 5 फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत. कर्णधार काहीही करू शकला नाहीये. त्यामुळे अक्षय आला. अक्षयने 2 चौकार मारले होते, 1 षटकार मारला होता. त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. परंतु तदनंतर धावसंख्या थांबली आहे हेच म्हणावं लागेल. आपण पाहतोय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा स्मार्ट वॉच सुमितजी कांबळे, सन्माननीय सुमितजी कांबळे महसूल अधिकारी यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्मार्ट वॉच इथून मात्र देण्यात आलेला आहे. आणि हे त्यालाच दिलं जाईल ज्याच्याकडनं जास्तीत जास्त झेल, जास्तीत जास्त चांगलं क्षेत्ररक्षण होईल. आपण पाहतोय मैदानामध्ये पुनश्च एकदा नवीन खेळाडू इंटर करतोय जो की बागदांडा संघाला बिलॉंग करतो. अनिकेत आला फलंदाजीसाठी. अनिकेतने सुद्धा खारेपाट प्रीमियर लीग या अगोदरच्या खारेपाट प्रीमियर लीग गाजवल्यात. त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा अनुभव आहे. मैदानावरती स्वतःला तितकंच रिप्रेझेंटेटिव्ह करायचं आणि तितक्याच क्षमतेने मैदानावरती उतरायचं हे त्याला सुद्धा माहित आहे. आणि निखिल विरुद्ध तो धावा बनवताना सुद्धा दिसलाय. त्यामुळे त्याच्यावरती दर्पण नसणार आहे. यावेळचा चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने लेग ग्लान्स पद्धतीने खेळलाय. 1 धाव धावफलकावरती मिळेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती लागतील. 25 ऑन अ स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 25. आपण जर पाहिलं तर निशिता एंटरप्राइजेस, करंजादेवी, मातोडे हा संघ थोडासा अडचणीत सापडलाय. परंतु अडचणीतून इथून मात्र बाहेर काढावा लागेल कोणत्या तरी फलंदाजाला संघाला. यावेळी शपो लावून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे. लाऊड अफील आणि ही अफील मात्र उचलली गेली आहे. यष्ट्यांच्या समीप सापडला आणि लेग बिफोर द विकेट 6वा फलंदाज यावेळी मैदानाच्या बाहेर परतला. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांनंतर 25 धावा धावफलकावरती लागल्यात. चला दोन्ही संघांच्या 12 प्रतिनिधीला विनंती करतोय आपण पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. षटक संपलंय. जी आपण आकर्षक ट्रॉफी पाहतोय ही ट्रॉफी इथून मात्र पुरस्कृत करून दिलेली आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा सदस्यारूढी आहे. आणि तदनंतर आपण पाहतोय सौभाग्यवती आरती तेजस पाटील, ग्रुप ग्रामपंचायत पेडांब्याच्या विद्यमान उपसरपंच यांच्याकडून सुद्धा या मॅच साठी आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी इथून मात्र पुरस्कृत करून दिलेली आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा सदस्यारूढी आहे. तदनंतर सुमित कांबळे नारंगी महसूल अधिकारी यांच्याकडून या मंडळासाठी आपण पाहतोय जे आपण सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आपण स्मार्ट वॉच देणार आहोत. ते स्मार्ट वॉच इथे मात्र पुरस्कृत करून दिले. त्यांचं सुद्धा सदस्य ऋणी आहे, आभारी आहे. यावेळचा फटका इट्स मॅक्सिमम हर्षच्या बॅटमधून आलाय. अफलातून स्ट्रोक आडवा बॅटने खेळला गेलेला हा फटका हवन पूल मध्ये कन्वर्ट केला आणि चेंडूला आपण पाहतोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र भिरकावला गेला. षटकारासाठी 6 धावा यावेळी आल्यात आणि षटकारानंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 33 ऑन अ स्कोर कार्ड. तसेच आपण पाहतोय सन्माननीय बॉडी बिल्डर राष्ट्रीय पंच शरदजी म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 समालोचक इथून मात्र पुरस्कृत करून दिले. अर्थातच त्यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचा हातभार आहे. तदनंतर प्रत्येक टीमला आपण कुठे हॅलो काय बोलतोय नाही लिहून दिला
पुन्हा एकदा आपण मैदानावरती वळूया, जिथे आपण पाहतोय निशांतच्या गोलंदाजीवरती षटकार आल्यानंतर थोडीशी स्ट्राईक रोटेट होत्या. मागच्या चेंडूवरती पुन्हा एकदा खराब चेंडू आल्यानंतर याही चेंडूवरती आपण पाहतोय खराब चेंडू येतोय. अर्थातच एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. या एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली ना तर 35 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळचा आडवा बॅटने थोडासा आपण जर पाहिलं तर स्वतःला बेंड करून खेळला गेलेला फटका एकेरी धाव देऊन चालला. एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. 36 धावा धावफलकावरती जिथे चौथं षटक चालू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 36 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळचा फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या अर्थातच निशिता एंटरप्राइजेस करंजादेवी मातोळी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा थेंबे थेंबे तळेसाचे या उदाहरणाप्रमाणे पुढे सरकते. एकेरी धावफलकावरती लागल्यानंतर संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 20 धावा अक्षयच्या बॅटमधून आल्या होत्या. तो बाद झाल्यानंतर हर्षच्या बॅटमधून एक मोठा षटकार येत असताना आपण पाहिला. परंतु अनिकेतला या खेळामध्ये रंग भरावे लागतील. प्रयत्न तर केले जात आहेत परंतु प्रयत्न फेटाळले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. याही वेळचा आपण जर पाहिलं तर इथून हे षटक चौथं षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती लागल्यात. अवघे 2 षटका अजूनही येणं बाकी आहेत. पहिल्या सत्रामधील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि मग या 2 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जाणार, कारण आपण जर पाहिलं तर तितकीच गरज असेल यावेळी धावा बनवण्याची. कुणालने नक्की सांगितलं होतं कुठेतरी 60 पर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. निखिलने सांगितलं होतं 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आता आपण जर पाहिलं तर जे निखिलने सांगितलं होतं ते करून दाखवतोय सुद्धा तो, कारण त्याने आतापर्यंत 4 षटकांमध्ये 37 धावसंख्येपर्यंत यावेळी फलंदाजी करणाऱ्या निशिता एंटरप्राइजेस करंजादेवी मातोळी संघाला रोखलंय. परंतु आता इथून जर निखिल स्वतः समोरच्या संघाला डॉमिनेट करत असेल ना तर समोरच्या संघाला सुद्धा इथून चांगला खेळ करावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. समोरच्या गोलंदाजांविरुद्ध जर धावा आता इथून बनवल्या गेल्या तर मग एक वेगळं दृश्य मैदानावरती निशिता एंटरप्राइजेस करंजादेवी मातोळी संघासमोर उभं राहील. परंतु इथून जो अनुभवी खेळाडू आहे अनिकेत तो नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय, जो की आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती असणारा हर्ष ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. त्याला सुद्धा आता खेळ आपला इथून स्वाभाविक खेळ करावा लागेल संघासाठी. पहिला चेंडू यावेळी आपण पाहतोय स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक केवळ धावतोय. झेलवरती पोहोचलाय. पकडला जाईल झेल. फलंदाज यावेळी हर्ष परतोय पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला. 7 फलंदाज बाद झालेत. 7 फलंदाज निशिता एंटरप्राइजेस करंजादेवी मातोळी संघाचे बाद होत आहेत आणि त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर फलंदाजांची गळती मात्र काही थांबलेली नाहीये. नवीन खेळाडू मैदानावरती चाललाय. आदेश पेडवी यावेळी मैदानावरती येतोय. आता आदेश इथून कशा रीतीने खेळणार, आदेशकडे सुद्धा तितकी अगोदरची क्षमता त्याला दाखवावी लागेल. थोडासा क्रिकेट पासून तो जरूर दूर राहिला होता, परंतु ज्यावेळी त्याने पुन्हा एकदा क्रिकेट चालू केले ना आता त्याला आपल्या खेळाचे रंग या मैदानावरती दाखवावे लागतील. कारण पुन्हा मी नक्की मगासपासून म्हणतोय की निशिता एंटरप्राइजेस हा संघ अडचणीत सापडलाय. फलंदाज आपण जर पाहिलं तर वारंवार मैदानाच्या बाहेर परत आहेत आणि त्यामुळे आलेलं दबाव आलेलं दर्पण आपण मैदानावरती पाहतोय. जिथे अनिकेत अजूनही मैदानावरती आहे. शेवटच्या षटकापर्यंत त्याला वाट पाहावी लागेल यात तेळ मात्र शंका नाही आहे, कारण त्याच्या वाट्याला तितकी फलंदाजी आलेली नाहीये. आलेले चेंडू त्याच्यासाठी चांगले पडलेत त्यामुळे त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत. यावेळचा फटका आल्या पूल केलाय आणि पूल होतोय सक्सेसफुल. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला हा षटकार. आल्या ठोकला गेलेला हा षटकार 6 धावा देऊन चाललाय आणि षटकारानंतर संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावफलकावरती आपण पाहतोय 43 धावा धावफलकावरती लागल्यात षटकारानंतर. अशा फटक्यांची नितांत गरज असेल. मी विनंती करतोय तिथे असलेले प्रेक्षक किंवा खेळाडू आपण थोडस सहकार्य केलं तरी चालेल. चेंडू आपण आमच्यापर्यंत 43 धावा धावफलकावरती लागल्यात. 43 ऑन अ स्कोर कार्ड. आदेश पेडवीच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार आपण पाहिलाय. जर धावसंख्या थांबली आहे आणि
अशा वेळी आपण जर पाहिलं तर आल्या आल्या मोठा फटका खेळला जातोय. 6 धावा मिळतायत. षटकारानंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. 43 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अजूनही धावा येणं तितकं गरजेचं असेल. या षटकातील आतापर्यंत आपण चेंडूंचा जर विचार केला ना तर दोन चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 4 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. या 4 चेंडूंवरती काय होईल, काय बिघडेल. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावतोय. झेल घेतला जातोय. पुन्हा एकदा चांगला झेल घेऊन आदेशला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता यावेळी सुद्धा दाखवला जातोय. फलंदाज बाद. 8वा फलंदाज यावेळी मैदानाच्या बाहेर परतला. आदेश सुद्धा मैदानाच्या बाहेर परतला. स्वतः गोलंदाजाने हा झेल पकडला. अक्षयने झेल पकडला आणि तदनंतर आपण पाहतोय आदेशला यावेळी मैदानाच्या बाहेर मात्र परतवलं गेलंय. आदेश परतल्यानंतर नवीन फलंदाज आदित्य मैदानावरती चाललाय. 8 फलंदाज बाद झालेत. आदित्य मैदानावरती यावेळी मैदानावरती चालला. मॅच बॉल मैदानावरती फेकायचा आहे. धावसंख्या आपण जर पाहिले तर 43 वरती षटकार आल्यानंतर थांबली आणि तदनंतर फलंदाज बाद झालाय. 8 फलंदाज बाद झालेत. 8 फलंदाज बाद होत असताना आपण पाहिल्यात. परंतु तितकी चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये निखिल पाटीलने केली आहे. तदनंतर निशांताला त्याने केली आणि आता अक्षय सुद्धा करून दाखवते. पहिली 4 षटकं तितकीच चांगली पडल्यानंतर 5वं षटक सुद्धा योग्य टप्प्यावरती आणि योग्य लाईन लेंथवरती पडतंय. यावेळचा आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न इथे मात्र अपयशी ठरला असता. परंतु आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजाने केलेली चुकी आणि ही चुकी मात्र आता थोडीशी आपण जर पाहिले तर अंगालटी आली आहे. कारण झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. 44 धावा धावफलकावरती लागल्या. 44 ऑन स्कोर कार्ड. थोडंसं आपण पाहतोय स्मित हास्य आहे चेहऱ्यावरती. कारण माहित आहे आता तितक्या धावा समोरचा येणारा फलंदाज बनवू शकणार नाहीये. कारण मिडल ऑर्डर तितकंसं पडलंय आणि शेवटचे येणारे फलंदाज शिल्लक आहेत. त्यामुळे दर्पण नाहीये गोलंदाजी करणाऱ्या संघावरती. एकेरी धाव झेल सुटल्यानंतर धावफलकावरती येते. 44 धावा लागल्यात धावफलकावरती. यावेळी अनिकेतसाठी पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज घेऊन फलंदाज पुन्हा एकदा अनिकेत सुद्धा मैदानाच्या बाहेर. स्पोर्टमॅन स्पिरिट यावेळी मैदानामध्ये दाखवलं जातंय. जसं एज लागली तसा फलंदाज अंपायरच्या इशाऱ्याचा सुद्धा वाट पाहत राहिलेला नाही आणि फलंदाज आपण पाहतोय इथून मात्र अनिकेत सुद्धा मैदानाच्या बाहेर परततोय. 9 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 44 धावा धावफलकावरती लागल्यात. पार्थ आलाय फलंदाजीसाठी. नवीन खेळाडू पार्थ यावेळी मैदानावरती येतोय. कालच्या दिवसामध्ये एक संघ आपण ऑल आउट होत असताना पाहिला. आज सुद्धा पाहायला मिळेल का. कारण अजूनही एक षटक येणं बाकी आहे आणि 9 फलंदाज बाद झालेत. शेवटची जोडी यावेळी आपण पाहतोय निशिता एंटरप्राइजेस करंजादेवी म्हातोळी संघाची शेवटची जोडी मैदानावरती खेळते. एका बाजूला आदित्य आहे तर स्ट्राईक एंडवरती पार्थ आलाय. नव्याने खेळण्यासाठी तो सुरुवात करतोय. उर्वरित चेंडू या षटकातील येणं बाकी असताना यावेळी आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत चाललाय. प्रणित मात्रे आलाय. चेंडू खाली. झेल पकडला गेलाय आणि या दुसऱ्या दिवसातील ऑल आउट होणारा हा पहिला संघ आपण पाहतोय निशिता एंटरप्राइजेस करंजादेवी म्हातोळी. हा संघ मात्र पहिल्या सामन्यामध्ये अर्थातच त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये 44 धावसंख्येवरती ऑल आउट होतोय आणि 45 धावसंख्येचं आव्हान यावेळी आपण पाहतोय रोहानशी 11 केतकीचा माळा या संघासमोर उभं केलंय. आता या 45 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का. 5वं षटक सुद्धा तितकंच चांगलं पडलं. 4 विकेट अक्षयने घेतल्या आणि अवघ्या आपण जर धावसंख्येचा जर विचार केला तर 7 धावा त्याने खर्च केल्या. त्यामुळे हे षटक सुद्धा तितकंच लाभार्थी ठरलंय रोहानशी 11 केतकीचा माळा संघासाठी. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिलं सत्र जसं संपेल पुन्हा एकदा आपण मायक्रोफोन वरती बदल करूया. घेऊन चालूया अलिबागचा एक गोड आवाज यश मापगावकर.
थँक्यू सो मच सुयश भुरे यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतो. कालचा दिवस मित्रांनो, आपण ही स्पर्धा पहिला दिवस कव्हर केला, खारेपाट प्रीमियर लीग 2025, आणि अगदी त्या माध्यमातून आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मायबाप रसिक प्रेक्षकांचं, गावातील ग्रामस्थांचं, या व्यासपीठावरती जे सन्मान्य मान्यवर किंबहुना गावातील जे व्यक्ती उपस्थित आहेत सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करतोय. टार्गेट अचीव करायचे 45 धाबा मैदानावरती बनवायचे आहेत. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये जर आपण बघितलं ना, धाबा फार कमी आल्या, आणि त्यानंतर मात्र जर विचार केला 6 षटकांच्या अनुषंगानं, ज्याच्यामध्ये 2 षटकं बॅटिंग पॉवर प्ले मधली आहेत, 4 षटकं मैदानावरती अगदी रिक्त असतात, आणि बॅटिंग पॉवर प्ले असताना सुद्धा या मैदानावरती धाबा फार कमी आल्यात असं मी म्हणेन. दुसऱ्या बाजूचा जर विचार केला तर निखिल पाटील म्हणजे जाड्या मैदानावरती उतरलाय, आणि त्याच्यावरती सर्वांच्या नजरा असतील. समोर मित्रांनो जी युनिकॉर्न आहे ना, ती थोडीशी बाजूला करा, कारण तिचा त्रास या ठिकाणी होतोय, आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करतोय की तो जो उजेड आहे तो परावर्तित होऊन ती जी किरणं आहेत ती समोर बॅट्समॅनच्या डोळ्यावरती पडतात, आणि त्याच्यामुळे धन्यवाद सर. सामन्याला करतोय आपण पुन्हा एकदा सुरुवात. खारेपाट प्रीमियर लीग 2025 शानदार आयोजन, एक दमदार स्पर्धा, आपल्या इथल्या खेळाडूंना फार मोठं व्यासपीठ हे ज्यांच्या माध्यमातून दिलं जातं, अशी खारेपाट प्रीमियर लीग एक विशेष पर्वाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. ऐकून ज्यांची स्फूर्तिमय गाथा, उंच आहे सह्याद्रीचा माथा, वंदन करतो त्या शिवरायांना, चरणी ठेवून विनम्र माता. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून मी यश मापगावकर आपल्या सर्वांना घेऊन जातोय या शानदार मैदानावरती, ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता निखिल पाटील. वाघेश्वर वागरण संघाचा हा सक्षम खेळाडू आज खारेपाट प्रीमियर लीग च्या माध्यमातून आपण बघतोय ना, तर मैदानावरती उतरलाय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही, मात्र अप्रतिम दर्जाचा खेळ या मैदानावरती आज पाहायला मिळेल. या वेळच्या फुलटॉस वरती आक्रमण केलंय, समोर क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेला, येतोय वेलकम फोर, चौकार. धाबा 4 आल्यात. पहिल्या षटकाला सुरुवात केली आहे. धावसंख्येचा विचार जर आपण केला ना, धाबा फार कमी आहेत असं मी म्हणेन, कारण 25 धाबा तुम्हाला जेव्हा 6 षटकांमध्ये अचीव करायच्यात, पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार. प्लेटफॉर्म अंपायर डिसिजन पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर होता. धावफलकावरती एक अतिरिक्त धाव येईल. धावसंख्येचा जर आपण विचार केला ना, तर 5 धाबा धावफलकावरती बनल्यात. पहिल्या षटकाला सुरुवात केल्या, पहिल्या षटकाला प्रारंभ केलाय, आणि आता मात्र निखिल पाटील कशा रीतीनं हा सामना पुढे रन करेल. प्रयत्न जरूर चांगला आहे, प्रयत्न जरूर योग्य आहे. अलाउंड द कार्पेट क्षेत्ररक्षक आलाय, फील्ड करण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तर आपण बघितलं यावेळेस लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. पहिलं षटक सुरू असताना एका बाजूला जेव्हा निखिल मैदानावरती उतरलाय, त्याच्या समवेत प्रणित सुद्धा आलाय, आणि प्रणित आणि निखिल ही सलामीसाठी आलेली फार मोठी जोडी आहे. प्रकर्षाने जर आपण विचार केला तर या मॅच मध्ये जिंकण्यासाठी प्रति षटकामध्ये मैदानावरती जर तुम्ही 9 धावा उभारल्यात ना, तरी सुद्धा ही टोटल मैदानावरती लागेल. पहिलं षटक मैदानावरती सुरू असताना हा चेंडू मात्र डॉट आलाय. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर चांगली सुरुवात करू दिली असं मी म्हणेन निखिलने. चेंडू 2 बाकी आहेत. 2 गोचा इशारा पंच शरद मात्रेंच्या माध्यमातून आलाय. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा गॅप शोधलाय, चेंडू धावत पडत सीमारेषा पार, अफलातून
अमेझिंग प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. येतो चौकार. धावा आल्या 4. धावसंख्या या 4 धावा निश्चिना आता 10 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. एक अत्यंत चांगला खेळ. खारेपाट प्रीमियर लीग हा शिवरेचा सुंदर असं मैदान. कारण अलिबाग क्रिकेटमध्ये ना 360 अंशाची मैदानं फार कमी आहेत आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर मैदानावरती अत्यंत चांगली खेळपट्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावा 10. स्कोर ऑफ द विकेट मारायचं होतं या ठिकाणी. कव्हर पॉइंट रिजनला टार्गेट करण्याचा विचार केला होता. मात्र स्कोर बुक वरती जर आपण पाहिलं ना तर या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. पहिलं षटक संपलंय. धावा बनल्यात 10 धावा. चेंडू बाकी आहेत. 35 धावांची आवश्यकता. सुयश जर मॅच आपण बघितली ना तर मैदानावरती विकेट जर घेतले गेले ना तर मॅच बनवू शकते. कारण क्रिकेटमध्ये विकेटला फार महत्व आहे. ज्या पद्धतीनं चेसिंग करायला सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. 6 षटकांचा सामना. मी असं जर विचार केला तर गेल्या 4 वर्षांमध्ये बऱ्याच प्रीमियर लीग मध्ये आपल्याला समालोचन करण्याची संधी मिळते. मात्र 6 षटकांची मॅच ठेवणं, प्रत्येकी 6 षटक खेळाडूला खेळण्यासाठी देणं ही सुद्धा फार मोठी बाब आहे आणि ते फक्त या आशिवऱ्याच्या मैदानावरती खारेपाट प्रीमियर लीग मध्येच पाहायला मिळू शकतं. चांगला प्रयत्न लेट कट केलाय. चेंडूवरती केलाय प्रहार. नजाकत आणि टाइमचा वापर केलाय. चेंडू सीमारेषा पार. येतो चौकार. ज्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर निखिलने या मैदानावरती शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. शेवटपर्यंत थांबला होता. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. धावा मैदानावरती 4 आल्यात आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आदित्य समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न नक्की होईल आणि तोपर्यंत मात्र धाव 1 मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. हे फार महत्वाचं. आधीच्या चेंडूवरती 4 आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ही 1 धाव मैदानावरती घेतली गेली. समोरच्या फलंदाजाला खेळण्याची संधी दिली आणि त्यानंतर स्कोरबुक वरती धीरज आम्हाला सांगतायत धावा 15 बनल्यात. ज्या ठिकाणी आणखीन 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज आदित्य मैदानावरती तयार. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ द गुड लेंथ. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल हिअर. धावा 15 आल्यात. ज्या ठिकाणी 25 धावा तुम्हाला करायच्या आहेत. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेच्या दरम्यान आपण जर पाहिलं ना तर P1 षटक सुरू आहे. वाईट चेंडू मैदानावरती आला. एक चांगले पंच म्हणून आज आपण जर विचार केला कालच्या दिवसामध्ये सुद्धा शरद म्हात्रे यांना आपण बघितलं होतं. त्यांच्या संवेद पंचांची भूमिका सुमित आणि त्यानंतर काल निवृत्ती पाटील. यावेळेस फटका. चेंडू नाही थांबणार. चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. येतोय षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर धावा 22 या ठिकाणी बनल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत एक चांगला खेळ मैदानावरती रंगलाय. आतापर्यंत या षटकामध्ये बिग स्ट्रोक मैदानावरती मारलेत. 22 धावसंख्या धावफलकावरती लगावली गेले. प्रामुख्याने जर आपण सामन्यांचा विचार केला ना तर मैदानावरती खेळण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक चेंडूवरती प्रहार यावेळेस केले जात आहेत. प्रतीकच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या मात्र या षटकामध्ये धावा यायला सुरुवात झाली आणि ती सुरुवात या ठिकाणी करून दाखवतो प्रतीक. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. हल्ला बोल केलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या सेफ हँड मधून या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर हा जेल सोडला गेलाय. चेंडू या ठिकाणी आपण जर विचार केला तर मैदानावरतून एक महत्वाची विकेट मिळाली असती. क्षेत्ररक्षक दूरवरून आला होता. पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळूयात. धावा मैदानावरती या ठिकाणी बनल्यात 23 धावा 23 रन्स. कॅच होण्याची संभावना आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप.
सूर्यकिरण डोळ्यावरती येतात आणि त्यामुळे फार कठीण आहे हा झेल सोडणं. जे सोडला गेला आणि निखिल पाटीलला आपण आतापर्यंत जर पाहिलं ना तर जीवनदान दिलं गेलंय. तशा बरोबरीने प्रतीकला सुद्धा जीवनदान दिलं गेलंय. 2 षटकं मैदानावरती संपलीत पण 2 षटकांच्या अंती धाबा धावफलकावरती लागल्या त्या म्हणजे 24 आणि येणाऱ्या 24 चेंडूंवरती जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 21 धावांची. 21 धावा मैदानावरती बनवायचे आहेत. दोन्ही फलंदाजांचा विचार केला ना तर 6 चेंडूंवरती वैयक्तिक 11 त्यांची धावसंख्या पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये 24 आल्यात. 4 षटका आणखी बाकी आहेत. गोलंदाज तयार. यावेळेचा वाईट पुन्हा एकदा नोट डाऊन केला जाईल. धीरजच्या माध्यमातून अतिशय योग्य स्कोरिंग या ठिकाणी पाहायला मिळतं. वाईट चेंडू मैदानावरती अर्जित केला गेला. षटक क्रमांक 30 या मैदानावरती पाहायला मिळते. पाथ चांगला फटका बॅक टू द बॉलर खेळला. समोर क्षेत्ररक्षक वेल जज अँड वेल फिल्ड धाबा मैदानावरती वाचवतोय. हा चेंडूवरती जर आपण पाहिलं ना तर वाईडिश लॉंग ऑफला हा क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्यानंतर मात्र उडी मारून हा चेंडू अडवला सुद्धा गेला. धावसंख्येमध्ये या ठिकाणी थोडासा बदलाव केला जाईल. धावा 26 आहेत. 26 रन स्कोरबुक वरती अर्जित केल्यात. ज्या ठिकाणी आपण बघतोय हे द्वंद्व फार मोठा आहे. तर यावेळेस प्रहार केला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या दिशेला चेंडू गेला होता आणि आतापर्यंत सुयश आपण जर पाहिलं ना तरी तिसरी कॅच मैदानावरती सोडली गेली. 3 कॅचेस मैदानावरती ड्रॉप केल्या. कॅचेस विन द मॅचेस, यू विल ड्रॉप द कॅचेस, यू विल आउट ऑफ दिस प्रीमियर लीग. जर तुम्ही कॅच पकडणार नाही ना तर मॅच कशा जिंकाल. तुम्ही मैदानावरती कॅच पकडणं हे फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला मॅच मध्ये पडतायचं ना कॅच घ्यावी लागेल. स्विच इट मारण्याचा प्रयत्न असफल आहे. या चेंडूवरती धाव या ठिकाणी मिळत नाही. हे पुनरागमन केले पार्थने. करंजादेवी मात्रोळी या पार्थ संघाची पार्थ या खेळाडूची होम टीम आहे. पार्थ बऱ्याच वेळेस आपण पाहिलं तर मैदानावरती उतरताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा या मॅच मध्ये जर जिंकायचं तर विकेट, इकॉनॉमिकल स्पेल, डॉट पर्सेंटेज वाढले पाहिजेत आणि अगदी त्या अनुषंगानं या मैदानावरती खेळत असताना पाठच्या माध्यमातून हे षटक अत्यंत महत्वाचं. 3रं षटक प्रगतीपथावरती. यावेळेस फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तयार. धाव मिळेल केवळ 1. म्हणजे जर आपण पाहिलं ना निखिल पाटील प्रत्येक एक धाव घेत आपल्या सामन्यामध्ये आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये आणतोय. 1 चेंडू बाकी आहे. 1 to go चा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. ज्या ठिकाणी पार्थने आतापर्यंत फिनॉमिनल गोलंदाजी केली आहे. एक अद्भुत गोलंदाजी केली आहे. एक चांगली गोलंदाजी केली आहे. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर थोडासा दबाव होता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आलं. 3 षटकं मैदानावरती पूर्ण केलीत आणि 3 षटकांच्या अंती 29 धावा धावफलकावरती आहेत. या पहिल्या चेंडूवरती आसमानी तुफानी फटका. चेंडू सीमा पार येतो षटकार. धावसंख्या जर आपण बघितली ना तर जिंकण्यासाठी आता 10 धावांची आवश्यकता. म्हणजेच 17 चेंडू आणि 10 धावा. त्या ठिकाणी 35 धावसंख्या धावफलकावरती लागली. चांगला प्रयत्न या ठिकाणी केला होता मात्र वेट फॉर अंपायर डिसिजन हिअर. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर आलाय
आणि पंचांच्या माध्यमातून निर्णय सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलाय की या चेंडूवरती धाव मैदानावरती मिळेल, अतिरिक्त धाव असेल. जिंकण्याच्या दृष्टिकोनातून 9 धावांची आवश्यकता केतकीचा मळा संघाला. रोहांशू 11 केतकीचा मळा विरुद्ध करंजदेव मात्रोळी. यावेळेचा फटका प्रतीकच्या बॅटमधून. या फटक्यासाठी ना त्यांनी मगापासून प्रयत्न केले होते. प्रणीतच्या बॅटमधून हा फटका आला. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमा रेषापार, कव्हर पॉइंटला चिरत चेंडू चौकार. समीकरण ना आता पूर्णतः बदललीत. या सामन्यामध्ये चेंडू खूप शिल्लक आहेत आणि धावा फार कमी राहिल्यात. कारण प्रथम फलंदाजी करत असताना मात्रोळी संघाची बॅटिंग लाईनअप फार मोठी होती. मात्र केवळ 25 धावा त्यांनी मैदानावरती लावल्या आणि त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये प्रणीतच्या या बॅट मधून कॉपी बुक स्टाईल पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट मारलेला फटका. 4 धावांसाठी आणखीन एक सेकंड इन रो चौकार. 1 धावांची आवश्यकता. स्कोर्स आर लेवल. 1 धाव मैदानावरती आली ना तर मात्र या ठिकाणी विजयी होतील रोहांशू 11 केतकीचा बळा संघ. चांगला प्रयत्न केला होता करंजदेव मात्रोळी संघानं, मात्र पहिल्या इनिंग मध्ये धावा फार कमी होत्या असं मी म्हणेन. ही 1 धाव मैदानावरती घेतली गेली आणि हा सामना जिंकलाय रोहांशू 11 केतकीचा बळा संघानं. या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही करतोय. वेल डन. या गुणतालिकेमध्ये 2 गुण तुम्हाला सुद्धा मिळाले. लीग स्टेजच्या मॅचेस आहेत आणि हार्ड लक मी म्हणेन करंजदेव मात्रोळी. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळत आहोत. या सामन्यामध्ये ज्याने चमकदार कामगिरी केली, एक जबरदस्त क्रिकेट नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 10 चेंडू